दिवस झुंज देऊन अजयने इथली यात्रा संपवली. नाडी पाहण्यासाठी हातातच ठेवलेला अजयचा हात डॉक्टरांनी हलकेच खाली ठेवला. त्याच्या नाकातली ऑक्सिजनची नळी त्यांनी दूर केली. काय झालं असावं हे समजून नर्सनी सलाईनची नळी पण काढायला सुरुवात केली. रबरी नळीला लावलेला चिमटा तिने घट्ट केला. मधल्या काचेच्या नळीत टिबकणारे थेंब तत्क्षणी थांबले. पायातल्या शिरेतील सुई काढून घेण्यात आली. डॉक्टर माझ्याकडे पाहत पुटपुटले, आय एम सॉरी. त्यांना बरं वाटावं म्हणून मी म्हणालो, यू डीड युअर बेस्ट. खाली मान घालून डॉक्टर निघून गेले. मी तोंड देखलं बोललो नव्हतो. डॉक्टरांनी खरोखरच शिकस्त केली होती. दिवसातून 2-3 नव्या डॉक्टर्सना ते सल्लामसलतीसाठी बोलावत होते. अजयला दाखल केलेल्या दिवशी 8 तास सतत ते कॉटपाशी बसून होते. संबंध दिवस ते जेवलेही नव्हते. सार्वजनिक इस्पितळातील डॉक्टर एका पेशंटकडे इतकं लक्ष देऊ शकतो यावर माझा विश्वास बसला नसता एरवी. इतकं करूनही यश मिळालं नाही. कोणत्या तरी एका क्षणापर्यंत पेशंट डॉक्टरचा असतो, नंतर तो नियतीचा होतो. कोणत्या क्षणी तो आपला होणार आहे हे नियतीला माहीत असतं, पण कोणत्या क्षणी तो आपल्या हातून निसटणार आहे हे डॉक्टरला माहीत नसतं. डॉक्टर व्हायचं म्हणजे ह्या अन्यायाला तोंड देण्याची ताकद कमवावी लागते. अन्यायच हा, कारण हा सामना आमनेसामने होत नाही. दुःख पराभवाचं होत नाही. फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो याचं दुःख होतं. विजय नियतीचाच होणार असतो. तिला लबाड्या करण्याचं काय कारण असतं? पेशंट एकाकी सुधारल्याच्या खुणा दाखवतो आणि हातोहात निसटतो. आम्ही मग विझायला आलेल्या ज्योतीची उपमा देऊन गप्प बसतो. कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं दुःख होतं. प्रत्यक्ष भगवान कृष्ण पाठीराखा असताना कर्णाचा शेवट या प्रकारानं करण्याची पाळी यावी. डॉक्टरच्या हातून पेशंट निसटला की असंच काहीतरी वाटतं. अजयच्या बाबतीत भूमीनं चाक गिळायचा प्रकार झाला. 3 दिवसापूर्वी तो कामावर जात असताना एकाकी स्कूटरचं मागचं चाक पंक्चर झालं. अजयचा तोल गेला. 35-40 मैलाच्या वेगानं पळणारी स्कूटर आवरणं त्याला जमलं नाही. मागून येणाऱ्या ट्रकखाली तो फेकला गेला. स्कूटर बाजूला फेकली गेली. हेच जर उलटं घडलं असतं तर नुसत्या खरचटण्यावर अजय सुटला असता. पण तशी मोठी जखम कुठंच नव्हती. मेंदूत रक्तस्राव झाला होता. अजय 3 दिवस बेशुद्ध होता. रात्रंदिवस डॉक्टर उशाशी होते. आजचा दिवस उलटला की धोका टळणार होता. तशी चिन्ह दाखवून, आम्हाला थोडासा दिलासा दाखवून नियतीनं आपलं खरं केलं. संपूर्ण वरांडा संपेपर्यंत डॉक्टरांची मान वर झाली नाही. त्यांचे ते अगदी 2 क्षणापूर्वीचे शब्द, आय एम सॉरी. मी म्हणालो, यू डीड युअर बेस्ट. या संवादाचा खरा अर्थ आता मेंदूपर्यंत पोचला. यू डीड. डीड म्हणजे डूचा भूतकाळ. डीड म्हणजे अजय गेला तर. क्षणापूर्वी तो इथं होता, या कॉटवर, या देहात, माझ्याजवळ. आणि आता त्याचा फक्त हात माझ्या हातात आहे, पण त्या हातात तो नाही. हा हात आता आपल्याला पकडून शेकहँड करणार नाही, सिगारेट ऑफर करणार नाही, टाळी देणार नाही आणि या हातानं तो आपल्याला आता मारणारही नाही. स्कूटर चालवण्याचे धडे मी गिरवत असताना अजयच्या चापटा खाल्ल्या होत्या. स्कूटर हे वाहन रहदारीनं काठोकाठ भरलेले या मुंबईत मी चालवू लागलो ते केवळ अजयमुळं. रस्त्यावरून चालणारा प्रत्येक पादचारी माझ्या स्कूटरखाली सापडण्यासाठीच फिरतोय अशी माझी खात्री होती. माझ्यातला आत्मविश्वास जागा करण्याचं काम अजयनं केलं. त्याच्या हाताखाली मी महिन्याच्या आत तरबेज झालो. खटपटी लटपटी करून त्यानं मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून दिलं. ड्रायव्हिंगमध्ये काही गफलत झाल्यानं अजय संकटात सापडेल ही अशक्य कोटीतील घटना होती. इतका तो आदर्श ड्रायव्हर होता. भूमीनं चाक गिळलं म्हणूनच हे घडलं. मनाची तयारी केली होती 3 दिवस. तरीसुद्धा प्रत्यक्ष ती दुष्ट घटना घडताच वहिनी बेशुद्ध झाल्या. सिस्टर धावली. डॉक्टरांना बोलवण्यात आलं. इतर नातेवाईक होतेच. वहिनी शुद्धीवर येताच त्यांना घरी नेण्यात आलं. अजयची डेड बॉडी घरी नेण्याची व्यवस्था करायची होती. त्यासाठी मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. वहिनींना घरी आणता क्षणी पुन्हा फिट आली.
मला मात्र परत जायलाच हवं होतं. वहिनींना सोडून मी निघणार तोच कानावर हाक आली, काका. अजयची 8-9 वर्षाची मुलगी शर्मिला धावत आली. शेजारच्या घरी तिला काल झोपायला पाठवली होती. मला मिठी मारीत तिनं विचारलं, मला आज नेणार ना? कुठं जायचं? पप्पांना बघायला? हो. येणारा हुंदका दाबीत मी म्हणालो. त्या क्षणी मनात विचार आला, यानंतरचा प्रसंग या पाखराच्या समोर घडता कामा नये. मी तिला चक्क कडेवर घेतली. शेजारी कर्णिकांच्या घरी गेलो. कर्णिकांना मी म्हणालो, मी हिला असाच माझ्या घरी नेतोय. व्हॉट्स द न्यूज? त्यांनी मुद्दाम इंग्लिशमध्ये विचारलं. संयम टिकवण्याचा प्रयत्न करीत मी म्हणालो, ही इज नो मोर. कर्णिक सुन्न झाले. वहिनींना आत्ता आणलंय. शी इज अनकॉन्शियस. आय वॉन्ट टू टेक शर्मिला अवे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तुम्ही निघा, मी पाहतो सगळं. शर्मिलाला घेऊन मी निघालो. टॅक्सीत बसल्यावर तिनं विचारलं, काका पप्पाकडे जायचं? नाही राजा, आधी आपण आमच्या घरी जाऊ. मग मी एक महत्त्वाचं काम करून येईन, मग आपण जाऊ. शर्मिला गप्प बसली. शर्मिलाला घेऊन मी घरी जाताच विद्याला कल्पना आली. कधी? झाला 1 तास. न बोलता ती आत गेली. शर्मिला चुपचाप बसून राहिली. इथं खेळायचं हं. तिनं मान हलवली. तेवढ्या शर्मिलाच्या वयाची माझी मुलगी उर्मिला बाहेर आली. शर्मिलेला पाहताच तिची कळी खुलली. केव्हा आलीस? आत्ताच तर आले. इथं राहणार? शर्मिला काही उत्तर देणार तेवढ्यात उर्मिलानं माझ्याकडे मोर्चा वळवला. आप्पा, हिला आपल्याकडे राहू दे ना आज, म्हणूनच तिला आणलं आहे. टाळ्या वाजवत पळत पळत उर्मिला म्हणाली, मी आईला सांगते. शर्मिला गॅलरीत गेली. तेवढ्यात उर्मिला बाहेर आली. आप्पा, आई पहा रडते. मी उर्मिलेला गप्प बसायची खूण केली. तिला आतल्या खोलीत घेऊन गेलो. जागा झालेला असूनही सुदर्शन लोळत पडला होता. मी उर्मिलेला म्हणालो, शर्मिलेला काही सांगायचं नाही. तिला आज सांभाळायचं. काका कसे आहेत? काका गेले बेटा, आपल्याला सोडून. सांगता सांगता माझ्या डोळ्यात पाणी आलं. सुदर्शन ताडकन उठून बसला. उर्मिलानं मला मिठी मारली. मी एकदम मन आवरलं. मुलांना म्हणालो, तिला काहीही पत्ता लागू देऊ नका. सांभाळा तिला. भांडू नका. मी जाऊन येतो. आप्पा, काका आता कुठं आहेत? सगळं मग सांगेन. शर्मिला आहे तोपर्यंत आता हा विषय काढायचा नाही. तसाच मी स्वयंपाकघरात गेलो. विद्या ओट्याजवळ बधीर अवस्थेत उभी होती. गॅसवर दूध होतं. सणसणीत तापून ते वर आलं होतं. पण गॅस बंद करायचं भान तिला नव्हतं. मी गॅस बंद केला. विद्यानं हुंदका दिला. विद्या, मन आवर. त्या पोरीला पत्ता लागू देऊ नका. मी जाऊन येतो. शर्मिलाला घरात सोडून मी बाहेर पडलो. सगळ्या गोष्टी आटोपेपर्यंत 11 वाजले. पहाटे 5:45 वाजता अजय गेला. 5 तासांच्या अवधीत तो देहानंही राहिला नाही या जगात. 34 वर्षांची जीवनयात्रा 5 तासात संपली. घरी आलो तर उर्मिलेनं शर्मिलाचा संपूर्ण ताबा घेतला होता. उर्मिला आणि शर्मिला ही जोडीच होती. दोघींना एकमेकींचा ओढा होता. अजयनं मुलीचं नाव मुद्दाम शर्मिला ठेवलं होतं. दोघी बरोबरीनं बागडतील, वाढतील असं तो म्हणायचा. आता दोघीजणी पोट धरून हसत होत्या. सुदर्शन काहीतरी नकला हावभाव करून हसवीत होता. ते पाहिल्यावर मला बरं वाटलं. आंघोळीसारखी आंघोळ, तीच बादली, तपेली, साबण, पाणी सगळं तसंच ते. पण आजच्या आंघोळीचा अर्थ कितीतरी निराळा होता, भयान होता. विद्यानं पान घेतलं. विद्या, खरंच इच्छा नाही. सगळं माहीत आहे, तरी घासभर खाऊन घ्या. 3 दिवसाचं जागरण, मानसिक ताण, धावपळ सगळं माहीत आहे. घासभर जेवा. जेवणाचं नाटक करून बाहेर आलो. तेवढ्यात उर्मिला बाहेर आली. आप्पा. बोला. मी माझी बाहुली शर्मिलाला देणार आहे. कुठली? परवा वाढदिवसाला आणली ती. त्या दिवशी तुला 2 बाहुल्या मिळाल्या ना? त्यातली मोठी किल्ली दिली की चालणारी? ती 35 रुपयांची. हो. ती कशाला? दुसरी दे. आप्पा, तुम्हीच तर सांगता की दुसऱ्याला नेहमी चांगली वस्तू द्यावी म्हणून. आणि आप्पा, मी तिला हे सांगितलं सुद्धा. हात तिच्या. मग आता काय प्रश्न आहे? आप्पा, तुम्हाला न विचारता मी असं वागले. हे माझं चुकलं, हे मला माहीत आहे. पण
मी उर्मिलाकडे नुसतं पाहिलं. रागावलात? मुळीच नाही. सुदर्शन म्हणतो आता आप्पांचं फायरिंग खा. मी गप्पच राहिलो. मी तिला सांगणार होते की आप्पा तुला पुढच्या महिन्यात अशीच बाहुली आणून देतील, पण मग तुम्ही म्हणला असतात परवडणार नाही. मग तुमची किती पंचायत झाली असती. मला हसायला येणार होतं. हे तिनं ओळखलं असावं. उत्साहानं ती म्हणाली, म्हणून मी होती तीच दिली. दुसरं काहीतरी द्यायचं, मी म्हणालो. थोडा वेळ गप्प राहून उर्मिला म्हणाली, तिला तरी आपल्याशिवाय कोण आहे द्यायला. मी लगबगीनं म्हणालो, बरं बाई, तुला काय द्यायचं असेल ते दे, पण असं काही बोलू नकोस, ती ऐकेल. उर्मिला अतिशय धोरणी. तिला हवं ते केल्याशिवाय ती राहत नाही, पण ती आम्हाला असं भासवते की आमच्या सांगण्यावरून तिनं हे सगळं केलेलं आहे. गोड बोलून तुम्हाला ती हो म्हणायला लावते. आपल्याकडून होकार गेल्यावर आपण कशाला हो म्हटलं हे आपल्याला समजतं. एक जुनी गोष्ट. सुदर्शनला मी माझं रिस्ट वॉच दिलं बक्षीस म्हणून. उर्मिला माझ्याजवळ आली. आप्पा. बोला. मी सुदर्शन एवढी झाले की मला खरं घड्याळ घ्याल? जरूर. मग आज खोटं घड्याळ घेता? मला ₹1.5 घालवावाच लागला. सुदर्शन त्या मनानं हळवा, जास्त हिशेबी, आर्ग्युमेंट्स करणारा. आजही तेच झालं. उर्मिला तक्रार घेऊन आली. पाठोपाठ सुदर्शन. आप्पा, मी म्हणते ते बरोबर आहे की नाही सांगा. काय? दादाजवळ 5 बॉलपेन्स आहेत. त्यातलं त्यानं एक शर्मिलाला द्यायला हवं की नाही? मी सुदर्शनकडे पाहिलं. तिनं मागितलेलं नाही. असं कुणी मागतं काय? आणि मागितल्यावर कुणीही देईल. उर्मिला तावातावानं म्हणाली. उर्मिले, तू चुप्प बस. तिला द्यायचं की नाही हे कोण ठरवणार? मीच ठरवणार. का म्हणून? तू माझा दादा आहेस आणि माझा तुझ्यावर अधिकार आहे म्हणून. माझ्यावर असेल, माझ्या वस्तूंवर नाही. तुझ्या वस्तूंसकट तू माझा आहेस. तिला बॉलपेन दिलं तरी ती काय करणार आहे ते तिला ठरवू दे. तू कशाला ठरवतोस? मध्ये पडायला हवं होतं म्हणून मी त्यांना थांबवलं. उर्मिला, तुला जे काय द्यावंसं वाटेल ते तू दिलंस. त्याला वाटलं तर तो देईल. अप्पा, मी देईन सुद्धा, पण तिला काय उपयोग आहे? तिला आता दुसरं कोण? उर्मिला, मी तुला मगाशीच बोललोय असं काही बोलायचं नाही म्हणून. अप्पा, ही म्हणते काका गेले म्हणून दे, तिला बरं वाटेल. पण अप्पा, तिला एकदा सगळं समजल्यावर या वस्तूंनी तिचं काय समाधान होणार आहे? तुम्ही दोघंही असली चर्चा करू नका. तिला समजेल असं वागू नका. उर्मिला, तू दादावर जबरदस्ती करू नकोस. पण मी काही चुकीचं सांगते का? चुकीचं नाही, पण तरीही नको सांगूस. दुपारी आम्ही बाहेर पडलो. विद्याला मी अजयच्या घरापासून अर्ध्या फलांवर सोडलं आणि 3ही मुलांना घेऊन मी सरळ एम्पायरला लॉरेन हार्डीच्या सिनेमाला गेलो. थिएटरबरोबर हास्यरसात 3ही मुलं बुडून गेली. मी अजयच्या आठवणीत बुडून गेलो. शर्मिलेवर अजयचा किती जीव होता हेच आठवत राहिलं. आईपेक्षा तिचा ओढा बापाकडंच. अगदी परवापर्यंत अजय तिला गमतीनं भरवायचा. अजयच्या स्कूटरचा आवाज ऐकून ती पोरगी उगीचच 4 जिने उतरून खाली यायची. खूप लाडावलेली, खूप हट्टी अशी काहीशी शर्मिला. ह्यांनी डोक्यावर चढवली आहे, वहिनी रागवून म्हणायच्या. तुम्ही एवढ्या का रागवता? मी विचारत असे. तिला त्यामुळं गर्दी वाटते, अजय म्हणायचा. रागवलेल्या वहिनी लगेचच हसायच्या. शर्मिलेला खरंच काय वाटेल? आता दर रविवारची स्कूटर रपेट संपली. वाढदिवसाचा थाट संपला. रिबिन्सचा रतीप संपला. जॉय आईस्क्रीमची भेट संपली. भातुकलीच्या डावातला पाहुणा कलाकार अजय, तो अवतार संपला. मोठमोठ्यांदा गाणी म्हणणं, गावांच्या भेंड्या लावणं, फोटो काढणं, ट्रिप असेल तेव्हा शाळेत पोहोचवणं, गॅदरिंगच्या वेळी शर्मिलाला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा नवा पोशाख, सगळं संपलं. अजय म्हणजे अक्षय वाहता झरा होता आणि शर्मिला त्या धारेत सतत 8 वर्षे चिंब होत होती. सारखी त्या झोतातच होती, काठावर कधी आलीच नाही. मीही सच्चा मित्र गमावला होता. त्याचे माझे विषय हे त्याचे माझेच होते. मतभेद, आवडनिवड, विषय, वेड दोघातच बांधलेलं असतं. मित्राचा मृत्यू हा तेवढ्यापुरत्या आयुष्यापुरता आपलाच मृत्यू असतो. पुढं अनेक भेटतील, पण अजय भेटणार नाही. आज मी अजयसारखा होणार होतो.
शमावर तो जसा वात्सल्याचा वर्षाव करायचा तो सगळा वर्षाव मी करणार होतो. हवा तो गायक मैफिलीला मिळाला नाही की सही न सही तसाच गाणारा गायक जवळचा वाटतो. तसं शर्मिलेला काही माहीत नव्हतं ते बरं होतं. अख्खं थिएटर खदखदत होतं. मी तेवढ्या वेळात रडून घेतलं. सिनेमा सुटताच आम्ही हॉटेलात गेलो. शमा, तू काय घेणार? मी अजयचा शब्द वापरला. मला काही नको. वा, असं कसं? शर्मिला गप्प होती. तिला आवडणारा पदार्थ मी मागवला. ती मनापासून हसली. तिघही पदार्थावर तुटून पडले. खाता खाता नुकत्याच पाहिलेल्या सिनेमातले प्रसंग एकमेकांना पुन्हा पुन्हा सांगत होते. खळखळा हसत होते. सुदर्शन नकला करून दाखवत होता. त्याला ते चांगलंच साधतं. अंगविक्षेप, हावभाव आणि आवाज तिन्ही प्रकारच्या अभिनयावर त्याची हुकूमत आहे. एकदा पाहिल्यावर त्याच्या लक्षातही खूप राहतं. त्याच्या एकपात्रीमध्ये तो आता एवढा रंगला की हॉटेलातली इतर काही गिऱ्हाईकही त्याच्याकडे मन लावून पाहत होती. शमाला गुंगवायचं म्हणून तो आटापिटा करीत होता. शमाचं हसणं माझ्या काळजावरून प्रत्येक क्षणी सुरी फिरवत होतं. या निष्पाप लेकरावर मध्येच हा असा वार करायचं. नियतीला काही अडलं होतं का? एखादी व्यक्ती जेव्हा अकारण या जगाचा निरोप घेते तेव्हा नियतीनं केलेला मला तो सरळ सरळ खून वाटतो. तरेवाईकपणाचा आरोप माणसावरच कशाला करायचा? नियतीकडूनच तो हे धडे घेतो. सिनेमा झाला, हॉटेल झालं. आता यांना कुठे रमवावं हे मला कळेना. तसा मी स्वभावानं मुलात मूल वगैरे मुळीच नाही. मुलांना बागेत नेऊन त्यांच्याबरोबर पळापळी करून देह कष्टविणं हे मला साधलं नाही. किंवा चौपाटीवर वगैरे जाऊन वाळूत पाय अडकवून घेण्यासारखे योगही जमले नाहीत. म्युझियम, सर्कस, राणीचा बाग, मत्स्यालय इत्यादी वास्तूंना गिरगावला टांग मारून जाणाऱ्या ट्रॅमसारखा वागवून मी जात असे. करी मनोरंजन जो मुलांचे वगैरे वगैरे करून देवाशी नातं जोडण्याची माझी महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. आता काय करावं या विचारात मी असतानाच सुदर्शननं माझी सुटका केली. अप्पा, आपण आता गेटवे ऑफ इंडियावर जाऊया का? अवश्य. आम्ही गेटवेवर गेलो. लॉन्चमधून फेरी मारण्यासाठी रांगेत उभे राहिलो. खाली पाणीच पाणी, वर आकाश. तुमची मनस्थिती असेल त्याप्रमाणे या गोष्टी तुम्हाला भयान किंवा आल्हाददायक वाटतात. अमर्याद समुद्र किंवा विशाल आकाश या दोन्ही निसर्ग चमत्कारांचं आज मला मुळीच कौतुक नव्हतं. माझ्या अजयचा आज खून झाला होता. मुलं मजेत होती. शमाला रमवायचं आहे याची कुठेतरी थोडीशी जाणीव सुदर्शनच्या चेहऱ्यावर मधूनच दिसायची. लगेच तिला तो हसवण्याचा प्रयत्न जारी न करायचा. स्वतःला प्रत्यक्ष खार लावून न घेता तो मुलांना छान रमवतो. उमा आणि क्षमा दोघी मजेत होत्या. लॉन्च पुन्हा किनाऱ्याकडं कधी वळते याचा पत्ता कधीच लागत नाही. आजसुद्धा समजलं नाही. गप्पा गोष्टी करीत आम्ही चर्चगेटकडे निघालो. फुटपाथवर मांडलेल्या रंगीबेरंगी स्टॉलमुळं आमची पदयात्रा 10-10, 15-15 फुटांवर थांबत होती. काही अनावश्यक वस्तूंची खरेदी झाली. ज्या वस्तू आत्तापर्यंत माहीतही नव्हत्या त्या जर घेतल्या गेल्या नाहीत तर भविष्य काळच उरला नाही असे चेहरे करीत सुदर्शननं आणि उर्मिलानं माझा खिसा हलका केला. उर्मिलेसाठी पण खरेदी झाली. आम्ही घरी पोहोचण्याआधी विद्या परतली होती. तिचा सगळा दिवस अजयच्या घरी सांत्वनाचा निष्फळ प्रयत्न करीत संपला होता. मुलांना त्यांच्या खोलीत पिटाळून आम्ही वारंवार अजयबद्दल बोलत राहिलो. रात्री उर्मिलानं तिच्याऐवजी शर्मिलाला माझ्या खुशीत झोपायला लावलं. संबंध दिवसात शर्मिलानं अजयचं नाव काढलं नाही. मला बरं वाटलं. एक दिवस का होईना मी तिची त्या दुष्ट बातमीपासून रक्षण केलं होतं. उद्या सकाळी तिचे आणखीन कपडे आणायचे होते. आता तिच्या अंगावर उर्मिलेचे कपडे होते. पहाटेच जाग आली. गाढ झोपलेल्या शमाकडं पाहत बसलो. सकाळ केव्हा तरी होणारच होती. त्याप्रमाणे ती झाली. मुलं क्रमाक्रमानं उठली. चहा कॉफी झाली. शर्मिलानं विद्याकडून वेणी घालून घेतली आणि अपेक्षा नसताना समोर येऊन बसली. काय बेटा, झोप चांगली लागली होती ना? तिनं मान हलवली. मी आता तुझे कपडे घेऊन येतो तुझ्या आईकडून. नको काका. का ग राजा? मला घरी जायचं.
आम्ही सगळ्यांनी आग्रह केला पण ती राहायला तयार होईना. मग मी तिला तयारी करायला सांगितलं. शर्मिलानं मला वाकून नमस्कार केला. नंतर विद्याला केला. विद्या म्हणाली, बेटा देवाला नमस्कार करावा. त्याला केला की सगळ्यांना पोहोचतो. शर्मिला ताठ उभी राहिली. तिचा बालिश निरागस चेहरा बदलला. मी देवाला नमस्कार करायची नाही. का ग राजा? माझा प्रश्न पुरा व्हायच्या आत तिनं तळव्यात तोंड लपवून जोराचा हुंदका दिला. आम्ही दोघांनी तिला जवळ घेतली. राजा काय झालं? ती जोरजोरात रडायला लागली. बब्या काय झालं? मला सगळं समजलंय. एवढं जेमतेम बोलून तिनं टाहो फोडला. दोन्ही मुलं आम्ही तिला काही सांगितलं नाही अशा खुणा करू लागली. उर्मिला तर तिच्या बरोबरीनं रडायला लागली. बऱ्याच वेळानंतर ती शांत झाली. तुला कुणी सांगितलं? कुणी नाही. मग कसं समजलं? विद्यानं विचारलं. कालच समजलं. कसं? तिला मग हुंदक्यावर हुंदके यायला लागले. शब्द फुटेना. तरीही ती हुंदके देत बोलत राहिली. काल तुम्ही इकडं आणलंत तेव्हाच मला समजलं. पप्पा. तिनं पुन्हा हंबरडा फोडला. पुन्हा ती हळूहळू गप्प झाली. हुंदके देत सांगायला लागली. आमचे देशपांडे काका वारले तेव्हा त्यांच्या मुलाला रवींद्रला असंच आम्ही एक दिवस आमच्या घरी आणलं होतं. असंच फिरायला गेलो. गंमत केली. पप्पा. ह्याचा अर्थ अजयच्या मित्रानं शर्मिलेला सांभाळलं नसून तिनंच त्या सगळ्यांना एक दिवस सांभाळलं असाच होतो.